सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका आलिशान कारभोवती संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। ही कार नेहमी ठराविक भागात फिरत असल्याचं आणि तिच्यातून काही गुप्त व्यवहार सुरू असल्याचे संकेत मिळाल्यानंतर पोलिसांनी हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। अखेर बार्शी ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत संबंधित कार थांबवली। झडती सुरू होताच कारमधील दृश्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला। कारमध्ये केवळ प्रवासाचं सामान नव्हतं तर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरलं जाणारं प्रतिबंधित साहित्य आणि वैद्यकीय उपकरण आढळून आली। या कारमधून नेमकं काय सुरू होतं हे स्पष्ट होताच प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं। धावत्या वाहनातच गर्भलिंग निदानासारखा गंभीर गुन्हा सुरू असल्याचं उघड झालं। या प्रकरणात अजित सुरेश मस्तूद नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत तो वैद्य डॉक्टर नसून बेकायदेशीरपणे वैद्यकीय सेवा देत असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गर्भपातासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी PCP&DT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यात आलिशान कार आणि सोनोग्राफी मशीनचा समावेश आहे। या कारवाईनंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। हा प्रकार एकट्यापुरता मर्यादित आहे की यामागे मोठं रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास आता बार्शी ग्रामीण पोलीस करत आहेत।